प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया 2 कोरिन्थ्याचा पहिला अध्याय 8 वचन लिहिलेलं आहे. बंधुजनो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आपण जे वचन वाचलं देवाच्या लोकांनो, हे करिंथकराच्या पुस्तकामधून वाचलं. आणि करिंथकराचं पुस्तक जे आहे देवाच्या लोकांनो, ते लिहिलेलं आहे देवाचा आवडीचा दास, देवाचा आवडीचा प्रेक्षित देवाच्या लोकांनो, पौलुस याच्या करवी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे देवाच्या लोकांनो. आणि पौल या पत्रात लिहिताना देवाच्या लोकांनो जी वचनाची सुरुवात करत आहे, तो सांगत आहे देवाच्या लोकांनो काय. हालेलुया. की आम्ही आशियातून चाललो होतो आणि आशियात आमच्यावर संकट आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आशियात आमच्यावर संकट आलं आणि असं संकट आलं, तो या वचनामध्ये सांगत आहे देवाच्या लोकांनो, की आम्ही मरतो की जगतो असे आम्हाला झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा, देवाचा एवढा अद्भुत दास आहे देवाच्या लोकांनो, त्याच्यावर पण काय झालंय देवाच्या लोकांनो, संकट आलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि अशा पद्धतीचं संकट आलंय देवाच्या लोकांनो या पौलावरती, का तो म्हणतो मी जगतो की मरतो असं झालंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जर आपल्या जीवनामध्ये पण बघितलं देवाच्या लोकांनो, तर भरपूर सगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही संकट येत असतात देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण त्या संकटाला देवाच्या लोकांनो आपल्याला सामोरं कसं जायचं हे कळलं पाहिजे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं पौलावर संकट आलं देवाच्या लोकांनो, तसं जगातील लोकांवरती पण संकट येतं. ज्यावेळेस जगातल्या लोकांवर संकट येतं ना, ते संकट त्यांना संपवण्यासाठी येतं देवाच्या लोकांनो. पण ज्यावेळेस देवाच्या लोकांवर एखादं संकट येतं ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाच्या लोकांनो, देवाच्या लोकांवर आलेल्या त्या संकटाकरवी देवाचा गौरव होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगिक जे लोक असतात देवाच्या लोकांनो, जगातले जे लोक आहे ते त्या संकटामध्ये संपले जातात, पण देवाचे लोक कधी संपत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर उलट त्या संकटाकरवी काय करतात, देवाचा गौरव करतात देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून एका ठिकाणी वचन लिहिलंय काय, सब बातें मिलके भलाई को उत्पन्न करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे पण काही देवाच्या लोकांसोबत घडतं होतं देवाच्या लोकांनो, त्याकरवी बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, देवाचा गौरव होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीचं संकट या पौलावर होतं, का त्याच्या शक्ती पलीकडचं संकट होतं देवाच्या लोकांनो. तो लिहितोय हालेलुया, की जगतो की मरतो असं या ठिकाणी त्याला झालंय. म्हणजे त्या संकटातून निघण्याचा त्याच्याकडे मार्गच नाहीये. स्वतःची बुद्धी, स्वतःचे विचार पूर्णपणे थांबून गेले देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा संकटामध्ये देवाच्या लोकांनो पौल चाललेला आहे देवाच्या लोकांनो. आणि मग तो आणखीन बघा पुढं काय लिहितो, फार तर काय, काय म्हणत आहे पुढं वचन, फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं संकट होतं देवाच्या लोकांनो, त्याला कळलेलं काय, आम्ही मरणारच असं आमचं मन आम्हाला सांगत होतं. म्हणजे त्याच्यातून मार्गच नव्हता. अशा परिस्थितीतून पौल चाललेला होता. आणि मग तो पुढे लिहितोय त्यासाठी, अशा वेळेस आम्ही स्वतःवर नव्हे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये आलेलो आहोत ना, त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट करायची आहे. संकटामध्ये कुठल्याही परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जर तुम्ही ही गोष्ट केली ना देवाच्या लोकांनो, बघा तुमच्यासोबत अद्भुत असं कार्य घडलं जाईल. हालेलुया. का जिथं मार्ग नाही देवाच्या लोकांनो, तिथून मार्ग तयार व्हायला सुरुवात होईल. हालेलुया. तुमची प्रार्थना सामर्थ्यशाली होईल, प्रबळ होईल देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं देवाच्या लोकांनो मोशेने प्रार्थना केली देवाच्या लोकांनो, इस्रायल लोकांना मिस्र देशामध्ये जायला रस्ता नव्हता, समुद्र आडवा होता देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीने देवाच्या लोकांनो ज्यावेळेस मोशेने प्रार्थना केली, समुद्र हटला गेला देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ही गोष्ट केली ना, आता आपण जी पुढे वाचणार आहोत देवाच्या लोकांनो, तर तुमच्या प्रार्थनेने देखील देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनात निर्माण होणारे ते अडथळे, ते समुद्र देवाच्या लोकांनो मागे हटले जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय मागे हटल, तो समुद्र, तो अडथळा पूर्णपणे मागे हटून जाईल देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कारण आपल्या परमेश्वरामध्ये ती ताकद आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ती ताकद आहे, का जिथं मार्ग नाही तिथून आपला देव मार्ग काढतो. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, काय झालं या ठिकाणी? आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. स्वल्पविराम, आम्ही स्वतःवर नव्हे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो आम्ही आता स्वतःवर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्या बुद्धीवर नाही, आम्ही आमच्या विचारांवर नाही, तर तो काय म्हणत आहे? आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. काय म्हणत आहे पौल या ठिकाणी? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का आम्ही स्वतःवर नाही तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर या क्षणाला काय केला? भरोसा ठेवला. हालेलुया. जे संकट आमच्यावर आलेलं ते अशासाठी आलेलं की आम्ही देवावर भरोसा ठेवावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं देवाचं वचन या ठिकाणी? का देवावर आम्ही भरोसा ठेवावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस आपण कुठल्या परिस्थितीतून जात असो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस आपला जो भरोसा आहे ना देवाच्या लोकांनो, तो आपण देवावर ठेवायला शिकलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण अशा परिस्थितीमध्ये, अशा संकटामध्ये ज्यावेळेस आपण जात असतो ना देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देवाच्या लोकांनो आपल्या मनामध्ये अस्थिरता असते, आपल्या मनात ती शांती नसते. आपण स्वतःच्या बुद्धीने, आपण स्वतःच्या विचाराने कार्य करायला जातो देवाच्या लोकांनो, आणि काय होतं देवाच्या लोकांनो? त्या संकटात संपलं जातो. पण आपल्याला देवाने संपण्यासाठी नाही बोलवलं, आपल्याला जिंकण्यासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया. देव काय म्हणतो देवाच्या लोकांनो? मी तुला धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीत बसवीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुला पडू देणार नाही, मी तुला अधिपतीच्या पंक्तीत बसवेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पण देवावर भरोसा ठेवायचा आहे देवाच्या लोकांनो. ज्या वेळेस देवाच्या लोकांना आपण देवावर भरोसा ठेवणार आहोत ना, कुठले संकट आपलं काहीच बिघडू शकणार नाही. हालेलुया. कुठल्या संकटाला तुम्ही कधीच तुमच्या जीवनात घाबरणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा एक आणखीन दास म्हणतो याकोब देवाच्या लोकांनो, का ज्यावेळेस तुम्ही परीक्षांना तोंड देता त्यावेळेस तुम्ही आनंद करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, हे देवाचे दास कशा पद्धतीने जीवन जगले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो पौल म्हणतो की मी सगळ्या संकटात मा विजय ठरलो आहे. हालेलुया. हा याकोब देवाचा दास म्हणत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. का ज्यावेळेस परीक्षांना तोंड द्यावं लागतं ना, त्यावेळेस तुम्ही आनंद करा, त्यावेळेस तुम्ही आनंदाने उड्या मारा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कारण देवाच्या लोकांनो या सगळ्या त्या देवाच्या दासांना कळून चुकलेलं होतं देवाच्या लोकांनो. एक गोष्ट माहिती झालेली होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कुठली गोष्ट देवाच्या लोकांनो, जर आम्ही कुठल्या संकटातून जात आहोत, कुठल्या परिस्थितीतून जात आहोत, तर त्या संकटाकरवी आता माझ्या देवाचा गौरव होणार आहे. हालेलुया. हे संकट, ही परिस्थिती आम्हाला थांबवू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याकोब 1:2 लिहिलंय, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना, कशा? नाना प्रकारच्या परीक्षांना, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल, त्यावेळेस तुम्ही आनंद माना. हालेलुया. देव आपल्याला संकटात सुद्धा आनंद करायला शिकवतोय देवाच्या लोकांना. हालेलुया. देवाची इच्छा आहे ज्यावेळेस ते संकट येईल त्यावेळेस आपण त्या संकटाला पाहून घाबरून नाही देवाच्या लोकांनो, भिवून नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. तर आनंदाने आपल्याला सामोरं जायचंय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ज्यावेळेस देवाच्या लोकांनो प्रभू येशूने 5,000 लोकांना भाकरी खाऊ घातल्या, शिष्यांना पुढं पाठवून दिलं देवाच्या लोकांनो, आणि त्याच्यानंतर प्रभू येशू डोंगरावर प्रार्थना करायला गेला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर डोंगरावरून प्रार्थना करून खाली आल्यानंतर देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस त्याला शिष्यांकडे परत जायचं होतं, त्यावेळेस समुद्रातून जाण्यासाठी तिथं होडी नव्हती देवाच्या लोकांना. हालेलुया. कुठली नाव नव्हती देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस प्रभू येशूने असा प्रश्न नाही केला, अरे मी आता काय करू, कसं जाऊ. हालेलुया. सकाळ उपर्यंत थांबावं लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग नावाडी, मग त्याला पैसे द्यावा लागतील. हालेलुया. आणि मग तुम्हाला पलीकडे घेऊन जाईन. हालेलुया. या कुठल्याच गोष्टीवर भरोसा ठेवला नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर प्रभू येशू जे संकट होतं पुढे समुद्राचं, त्याच्यावर चालतच पलीकडे गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आपण देवामध्ये आनंद करायला शिकतो देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाच्या लोकांना आपण त्या संकटावर चालायला शिकतो देवाच्या लोकांना. ते संकट आपण दाबायला शिकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. त्या संकटाला आपल्यावर आपण विजय होऊ देत नाही, तर आपण त्या संकटावर विजय होऊन देवाचा गौरव करतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, या देवाच्या दासांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. हा दावीद बघा, स्तोत्र संहिता 3:5 लिहितो, मी अंग टाकले व झोपी गेलो. हालेलुया. काय? मी अंग टाकले व झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. हे वचन दावीद कधी लिहित आहे देवाच्या लोकांनो? ज्यावेळेस दाविदाच्या पुढं मोठं युद्ध उभं आहे
देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या पुढे देवाच्या लोकांनो युद्धाची गर्दी आहे, त्या सैनिकांची, त्या शिपायांची गर्दी आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तरी पण तो काय म्हणत आहे देवाच्या लोकांनो, मी अंग टाकलो आणि झोपी गेलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी माझ्या अंथरुणावरती जसा पडलो ना तसा माझा डोळा लागून गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांनो काय होतं, आपण कुठल्या परिस्थितीतून जात असलो तर आपल्या डोक्यात इतके विचार असतात देवाच्या लोकांनो की आपल्याला झोप येत नाही. हालेलुया, हा विचार, तो विचार, असा विचार, तसा विचार. देवाच्या लोकांनो या दाविदा पुढे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, या दाविदा पुढे तो युद्ध होतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाविदा पुढे देवाच्या लोकांनो तलवारी होत्या, भाले होते देवाच्या लोकांनो, पण तरी पण हा काय म्हणत आहे देवाच्या लोकांनो, मी अंग टाकतो आणि झोपी जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. झोपेसोबत तो कॉम्प्रोमाइज करत नाही देवाच्या लोकांनो, पूर्ण झोप तो घेतोय देवाच्या लोकांनो. कशी त्याला झोप येते देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज, तो त्याच्या झोपेचं सिक्रेट सांगतोय. तो म्हणतो मी ज्यावेळेस अंग टाकलं त्याच वेळेस मला झोप आली आणि मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. हालेलुया, हालेलुया, परमेश्वराचा आधार आहे. देवाच्या लोकांनो ज्यावेळेस कुठल्या परिस्थितीतून जात असताना परमेश्वराचा आधार घ्यायला शिका, देवावर भरोसा ठेवायला शिका देवाच्या लोकांनो. हालेलुया, त्या परिस्थितीकडे पाहून रडत बसू नका, माझं कसं होईल, माझं काय होईल. हालेलुया, तो पौल म्हणतो अशी परिस्थिती आमच्यावर आली कारण आम्ही मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपला विश्वासच तो आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, काय अब्राहम म्हणतो देवाच्या लोकांनो, जो देव अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करतो. हालेलुया, हालेलुया, मृतांना सजीव करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवापुढे कुठली गोष्ट मृत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, अशा परिस्थितीतून आपल्याला ज्यावेळेस आपण जात असू त्यावेळेस आपल्याला ती शांती स्वीकारायची देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपल्यामध्ये शांती असेल ना देवाच्या लोकांनो, आपल्याला मनात हेलकावणे खाणारे विचार देवाच्या लोकांनो भरकटू शकत नाही. हालेलुया, परमेश्वरावर आधार ठेवायचा, परमेश्वराला आपला आधार बनवायचा आहे, परमेश्वरावर आपला भरोसा करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे देवाच्या लोकांनो, त्याची शांती आपल्यामध्ये स्वीकारायची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय शांती, कारण ज्यावेळेस आपल्या कुठल्या परिस्थितीतून आपण जात असू ना, खूप सगळे विचार डिस्टर्ब करायला येतात. हालेलुया, भीतीचे विचार, अरे असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, मला कोण मदत करीन, मला माझ्यासाठी कोण धावून येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, काय म्हणतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते. हालेलुया, आपल्याला आपलं मन स्थिर ठेवायचं आहे. आपल्याला देवाने आपल्याला दिली शांती ना मेंटेन करायची देवाच्या लोकांनो. डिस्टर्ब नाही व्हायचं त्या परिस्थितीकडे पाहून, तर त्या परिस्थितीवर चालायचं आहे. हालेलुया, आपल्याला साधी सुधी शांती नाही, देवाने शांती दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शांती दिली आहे. प्रभू येशूला शांतीचा राजा म्हटलं जातं देवाच्या लोकांनो. मग ती शांती कशी असेल विचार करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचू, बघा काय लिहिलं आहे योहान्याचा 14:27 वचनात. बघा काय लिहिलं आहे, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. हालेलुया, कोण बोलत आहे देवाच्या लोकांना या ठिकाणी? प्रभू येशू बोलत आहे. काय बोलत आहे? मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. हालेलुया, हालेलुया, किती पॉवरफुली या ठिकाणी प्रभू येशू बोलत आहे का मी माझी शांती तुम्हाला देतोय. हालेलुया, रेखावा लादाला सिदिली खावा राखा सकाला रवा. अद्भुत आहे देवाच्या लोकांना, प्रभू येशूची शांती आपल्याला मिळते. इथं स्पष्टपणे लिहिलं आहे, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. हालेलुया, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, काय तुमचे अंतःकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठल्याही परिस्थितीतून जात असेल देवाच्या लोकांना, हालेलुया, तर आपलं अंतःकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर अस्वस्थपणा, भयभीतपणा जाणवत असेल तर बोलायचंय, नाकारायची ती गोष्ट देवाच्या लोकांना आपल्याला. हालेलुया, कारण ते भयभीतपणा, अस्वस्थपणा आपल्या जीवनाचा, आपल्या अंतःकरणाचा भाग नाही, कारण प्रभू येशूने आपल्याला त्याची शांती देऊन ठेवलेली आहे. हालेलुया, सर्वांनी बोलायचंय, येशूच्या नावात ते अस्वस्थपणा मी नाकारतो, ते भयभीत अंतःकरण मी नाकारतो, भीती मी नाकारतो. भीती माझ्या जीवनाचा भाग नाही. देवाने मला भित्रेपणाचा नव्हे, सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. मी धैर्याच्या आत्म्याने जीवन जगतो, मी सामर्थ्याच्या आत्म्याने जीवन जगतो. प्रभू येशूची शांती माझ्यामध्ये आहे.
प्रभू येशूची शांती माझ्या मनामध्ये आहे. मी कशालाच भीत नाही, मी कशालाच घाबरत नाही. हालेलुया. प्रभू येशूने मला शांती देऊन ठेवलेले आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्या गोष्टी नाकारू ना, कारण भीती आपल्यामध्ये नाहीच आहे. देवाचं वचन म्हणतं, मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. हालेलुया. जर आपल्यामध्ये भीती नाही तरी अस्वस्थपणा, या अंतःकरण भयभीत का होत आहे? सैतान करतोय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला आपल्याला हाकलायचंय. बायबल म्हणतं सैतानाला आडवा म्हणजे तो पळून जाईन. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या लोकांनो तो अस्वस्थपणा, भयभीतपणा धमकावणार ना देवाच्या लोकांनो, तो सैतान पळून जाणार. देवाच्या लोकांनो, देवाची शांती तुम्ही अनुभवता देवाच्या लोकांनो. हालेलुया. नदीसारखी शांती देवाच्या लोकांनो तुम्ही तुमच्या जीवनात देवाच्या लोकांनो पाहायला लागता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नदीसारखी शांती दिलेली आहे. हालेलुया. त्याचं वचन म्हणतं, मी तुझी शांती नदीसारखी करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द. आपल्याला आपली देवाच्या लोकांनो जे नवं जीवन मिळालेलं आहे आपल्याला, बायबल म्हणतं ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन उत्पत्ती आहे. जे नवं जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते मेंटेन करायचंय, देवाचा गौरव करायचा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. कुठलं संकट, कुठली परिस्थिती तुम्हाला थांबवू शकत नाही. एक वचन वाचू आपण, बघा काय लिहिलं आहे. 2 कोरिन्थ्याचा 4 अध्याय 17 वचन, बघा काय लिहिलं आहे. कारण रेसा मना खाली रिश्चिंदना कबा. थँक्यू जीस. खूप पॉवरफुल आहे देवाच्या लोकांना. लक्ष द्या. कारण आमच्यावर येणारे, हालेलुया, काय आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांसाठी संकट बघा कसं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती मोठं कसंही संकट असलं, देवाच्या या ठिकाणी वचन म्हणत आहे आमच्यावर येणारे तात्कालिक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ते टिकणार नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज. ते फक्त आत्ता पुरतं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते संकट तुमच्यावर देवाच्या लोकांना वर्चस्व मिळू शकत नाही, कारण ते संकट तात्कालिक आहे तुमच्यासाठी. हालेलुया. ते जाणार आहे. बायबल सांगते देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्ही कुठल्याही संकटातून आता जात असाल ना, तर ते संकट आता तुमचं निघून चाललेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण बायबल या ठिकाणी लिहित आहे, कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट. कसं? हलकं हलकं. हालेलुया. संकट हलकं आहे देवाच्या लोकांनो. देवापुढे कुठलंही संकट मोठं नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो देव जर मरणातून लोकांना जिवंत करू शकतो देवाच्या लोकांनो, जर तो समुद्र दुभागू शकतो, तो अग्नीची शक्ती नाहीशी करू शकतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर त्या देवाला सर्व काही शक्य आहे. देवाचं वचन म्हणतं देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लिहिलं आहे या ठिकाणी, कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी, हालेलुया, काय ज्यावेळेस संकट येतं ते हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात, हालेलुया, बघा कसं शब्द वापरलेला आहे या ठिकाणी, अत्यंत मोठ्या प्रमाणात. हालेलुया. बायबल ज्यावेळेस कुठला शब्द वापरत आहे देवाच्या लोकांना, विशेषण जर लावत आहे त्या गोष्टीला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर त्या ठिकाणी खूप घन अर्थ आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन या ठिकाणी म्हणत आहे का संकट आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात, नुसतं मोठ्या प्रमाणात नाही लिहिलं, अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालीन गौरवाचा भार उत्पन्न करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतंय वचन? सार्वकालीन गौरवाचा भार करतं. जर कुठलं संकट येतंय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर ते तुमच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालीन गौरवाचा भार उत्पन्न करतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आज जर तुम्ही कुठल्या परिस्थितीतून, कुठल्या गोष्टीतून, कुठल्या संकटातून जर जाता देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर ते संकट या क्षणी देवाच्या लोकांना तुम्हाला सोडून निघून जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन आज तुमच्याकडे आलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि बायबल म्हणतं सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील. हालेलुया. आज त्या बंधनातून, त्या संकटातून तुम्ही पूर्णपणे मुक्त होता देवाच्या लोकांनो, आणि तुमच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालीन गौरवाचा भार उत्पन्न होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, देवाने जी शांती दिलेली आहे ती शांती आजपासून तुमच्या अंतःकरणात कार्य करत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. स्वीकारा देवाच्या लोकांनो, स्वीकारा ती प्रभूची शांती आणि वा आशीर्वादित येशूच्या नावात. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आज प्रभूने निश्चितच या वचनाकरवी तुम्हाला आणि मला खूप आशीर्वादित केलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही दिवसापासून आपले व्हिडिओ, वचनाचे व्हिडिओ येण्याचे थांबले होते, पण इथून पुढे आता ते कंटिन्यू येणार आहे देवाच्या लोकांनो. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि देवाच्या लोकांना, हालेलुया, नवीन व्हिडिओ येण्यासाठी देवाच्या लोकांनो ते बेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बेलची जी नोटिफिकेशन आहे ती चालू करून घ्या, म्हणजे आल्या आल्या तुम्हाला व्हिडिओ मिळाला जाईल देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.